कल्पना करा की कोर्टात सुप्रीम कोर्टाचा निर्णय दाखवला जातो आणि नंतर कळतं की तो निर्णय अस्तित्वातच नाही. तो एआयने तयार केलेला बनावट होता. आंध्र प्रदेशमधील एका मालमत्ता वादात काय झालं की ट्रायल कोर्टाने 4 सुप्रीम कोर्टाचे निर्णय दाखवत एक निकाल दिला होता. पण प्रतिवादी काय म्हटला की हे निर्णय कुठेच उपलब्ध नाहीये, ना एससीसीच्या जनरलमध्ये ना अधिकृत कोणत्या वेबसाईटवरती. ही बाब जेव्हा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या समोर आली तेव्हा न्यायमूर्ती जस्टिस श्री नरसिम्हा आणि जस्टिस आलोक आराध्य यांच्या समोर आली. त्यांनी अत्यंत कडक शब्दात निरीक्षण नोंदवलं त्या बाबतीत. अशा बनावट आणि अस्तित्वात नसलेल्या निर्णयावर आधारित निकाल देणं ही काही साधी चूक नाहीये, तर ते मिसकंडक्ट आहे आणि त्याचे कायदेशीर परिणाम सुद्धा होतील. एआय कधी कधी काय करते की हॅल्युसिनेशन करते, म्हणजे अस्तित्वात नसलेले निर्णय तयार करते. जर वकिलांनी पडताळणी न करता ते कोर्टात जर सादर केले तर न्याय प्रक्रियेच्या विश्वासार्हतेला धोका बसू शकतो. म्हणूनच कोर्टाने काय केलं की अटॉर्नी जनरल, सॉलिसिटर जनरल आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया यांना नोटीस पाठवली. एआयचा वापर कसा करायचा यावर लवकरच कठोर मार्गदर्शक तत्वे येऊ शकतात. म्हणून वकील मित्रांनो, एआय तुमचा सहाय्यक आहे, पण अंतिम जबाबदारी तुमचीच आहे. कॉपी पेस्ट केल्याने केस जिंकत नाही, व्हेरिफिकेशन केल्याने जिंकतात. त्यामुळं तंत्रज्ञान जे आहे ते आजकाल वेगवान आहे, पण न्याय प्रक्रियेत सत्याची गती जी आहे ती अंतिम असते. धन्यवाद.